नुकत्याच झालेल्या महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतानं वर्ल्ड कप जिंकून एक इतिहास घडवला आणि ह्या वर्ल्ड कपचं इतकं म्हणजे आपल्याला अप्रूप वाटलं, कारण भारतीय महिलांनी तो पहिल्यांदा जिंकलेला होता. आणि ह्यामध्ये सगळ्यांचं म्हणजे कोच, BCCI किंवा इतर सगळ्या खेळाडूंचं सगळ्यांचं फुल कॉन्ट्रीब्युशन आहे. प्रत्येकाचा अगदी त्यात सिंहाचा वाटा आहे जिंकण्यामध्ये. प्रत्येक खेळाडूने जीव ओतून आपली कामगिरी केलेली आहे. प्रत्येक मॅचला 1-2-3 वेगवेगळ्या खेळाडूंनी चमक दाखवली आणि त्यामुळे आपण अंतिम फेरीपर्यंत आलो आणि हा कप पटकावला. पण मला यामध्ये एक गोष्ट सांगायची होती, ती म्हणजे आपल्या कॅप्टनविषयी, हरमनप्रीत कौर. मी गेली बरीच वर्ष त्यांचा खेळ बघतोय. म्हणजे अगदी 7 ते 8 5-7 वर्षापूर्वी सुरुवात म्हणजे ज्यावेळी महिला क्रिकेट चांगल्या पद्धतीनं डेव्हलप व्हायला लागलेलं होतं, त्या पिरियडपासून म्हणजे इतकं छान टीमला त्यांनी म्हणजे आता या मागील 3-4 वर्षामध्ये तर इतकं छान त्यांनी लीड केलेलं आहे. आणि जे एक लीडरच्या अंगी गुण लागतात ते त्यांच्या अंगी आहेत. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने अगदी मॅच गमावल्यानंतर सुद्धा निराश न होता त्यामधून एक परत पुढच्या मॅचच्या दृष्टीने विचार करण्याची जी एक जिगर लागते ती त्यांच्यामध्ये आहे. आणि म्हणजे अगदी खडतर तपश्चर्येचं हे फळ आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण ज्या पेशन्सनं, ज्या धीरोदत्त वृत्तीनं त्यांनी टीमला घडवण्यात खूप मोलाचा त्यांचा वाटा आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही. कारण त्यांची प्रत्येक कृती, प्रत्येक मागली अनेक सामने मी बघितलेले आहेत. हारलेले पण बघितलेले आहेत, जिंकलेले पण बघितलेले आहेत. हारल्यानंतरही काही स्वतःवर त्याचा इफेक्ट न होऊ देता परत टीमला एक उभारी देण्याचं जे कौशल्य असतं ते खूप कमी लीडरना लाभलेलं असतं आणि त्यामध्ये त्यांचं नाव नक्कीच जातं. जिंकल्यानंतरही खूप आनंदानं तो विजयोत्सव करायचा, पण हारल्यानंतर निराश न होता ठीक आहे नेक्स्ट मॅच विषयी आपण विचारू, ही जी वृत्ती असते ती खूप महत्त्वाची असते. आणि ज्या पद्धतीनं त्यांनी टीमला म्हणजे प्रत्येक गोष्ट काही मी सांगू शकत नाही, काही गोष्टी आपण फील करत असतो, जाणीव होत आपल्याला होत असते, त्यांची बॉडी लँग्वेज बोलत असते कशा पद्धतीनं इतके छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. प्रत्येक खेळाडूला एक आत्मविश्वास निर्माण करून दिलेला आहे. आणि अतिशय खडतर परिस्थितीतून कसं माणसानं यश प्राप्त करायचं असतं याचं एक अविस्मरणीय उदाहरण म्हटलं तर काय हरकत नाही. आणि त्याबद्दल मी हॅट्स ऑफ इंडियन कॅप्टन हरमनप्रीत कौर यांना म्हणतो. आणि खूप खूप अभिनंदन भारतीय क्रिकेट टीम आणि भारतीय क्रिकेट टीमच्या रिलेटेड सगळे कोच असू देत, मजुमदार साहेब किंवा BCCI अध्यक्ष, हे सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने इंडियन वुमन टीमला डेव्हलप केलेलं आहे आणि आज त्याचं फळ आपण पाहिलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच.